सिकल सेल ग्रस्त बालकांना वर्षभर सकस आहार मिळणार आहे. यवतमाळ शहरातील स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ते 4 मे रोजी संजीवनी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. प्लेट्स प्लेटे आणि युवा जागर ट्रस्ट यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत 3 ते 10 वयोगटातील सिकल सेल व थॅलेसिमिया ग्रस्त बालकांना वर्षभर मोफत आहार दिला जाणार आहे. या प्रकल्पाचा सुमितोमो ड्राईव्ह टेक्नॉलॉजीसह सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक डॉक्टर अमर सुरदुसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अजय केशवानी, डॉक्टर खडसे, डॉक्टर घनश्याम दर्ने, राजूभाऊ गिरी, गजेंद्र कांबळे व भारत शर्मा उपस्थित होते. यावेळी रुग्णसेवेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टर ऐश्वर्या प्रधान, डॉक्टर दर्शन राज, डॉक्टर ज्ञानेश्वर गिराम यांचा सत्कार करण्यात आला. तसेच करण गिराम व ईश्वर येरके यांनाही सन्मानित करण्यात आले. युवा जागर ट्रस्टचे संचालक किशोर बाबुळकर यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाचा उद्देश स्पष्ट केला. बालकांची लोकप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अर्पित शेडमाक यांनी केले.